निफाड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे नाशिक ते येवला रस्त्यावर असलेलं एटीएम स्विफ्ट कारमधून आलेल्या चोरांनी गॅस कटरनं अवघ्या 9 मिनिटांत फोडून त्यातील अंदाजे 30 लाखांची रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे। या लुटीनंतर काही तासातच धुळे येथील शिरपूर या ठिकाणी देखील अशीच घटना घडली असून स्टेट बँकेचं एटीएम याच पद्धतीनं फोडण्यात आल्याची माहिती आली आहे। यामुळे या टोळीनं तेथेही चोरी केली असावी असा अंदाज आहे। या गाडीतून 2 ते 3 पेक्षा अधिक लोक असावेत असा अंदाज वर्तवला जातोय। रात्री 1:15 ते 2 वाजेच्या सुमारास या एटीएम मध्ये प्रवेश करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्याला स्प्रे मारण्यात आला आणि एटीएम मधील सर्व रक्कम लुटून ते फरार झाले। एटीएम मधील छेडछाडीनंतर लासलगाव पोलीस कार्यालयात संगणकीकृत मेसेज आल्यानंतर तातडीने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पथक 5 ते 10 मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले। मात्र तोपर्यंत चोर फरार झाले होते। काल सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास एटीएम मध्ये सुमारे 33 लाख रुपये भरण्यात आले होते अशी माहिती हाती येते। या घटनेची माहिती समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे, हवालदार सुजय बारगळ, हवालदार घुमरे, हवालदार निचळ, हवालदार निकम, हवालदार डोंगरे, चालक देशमुख यांच्यासह पथकानं धाव घेतली। कारच्या दिशेनं लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी पाठलाग सुरू केला। निफाड उपनिरीक्षक डॉक्टर निलेश पालवे हे देखील तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। आज सकाळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले। या सर्वांनी यावेळी तपासणी केली असता सदर श्वान पथक फक्त रस्त्यापर्यंत जाऊ शकले अशी माहिती समजते। याबाबत लासलगाव पोलीस यांनी ठिकठिकाणी पथकं रवाना केली आहेत। पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे। काल रात्री लासलगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विंचूर येथे रात्री सुमारे 2च्या सुमारास SBI बँकेचं एटीएम आहे, त्या एटीएम मध्ये चोरी झालेली आहे। गॅस कटरने ते एटीएम कट करून त्यामधून कॅश अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे। त्यामध्ये आम्हाला काही ठिकाणचं CCTV फुटेज मिळालेलं आहे। विशेषतः ती जी गाडी ज्या गाडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे सदर व्यक्तींनी, आरोपींनी, तर ती पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती आम्हाला ट्रेस झालेली आहे आणि यानंतर इथून पुढे त्यांचा लागलीच पाठलाग करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी, आणि आपण त्यांना धुळ्यापर्यंत ट्रेस केलेला आहे। परंतु तिथून पुढे आपल्याला ते आयडेंटिफाय होऊ शकले नाही आणि आता माहिती आपल्याला अशी मिळते की धुळ्यामध्ये पण पहाटे 5च्या सुमारास त्यांनी अशाच पद्धतीने काय एटीएममध्ये चोरी केलेली आहे आणि ते पडून निघून गेलेले आहेत। आमचा अंदाज असा आहे की साधारणतः मध्य प्रदेश किंवा दिल्ली हरियाणा साईडचे हे लोक असावेत। अशा पद्धतीचं गॅस कटरनी एटीएम कट करून चोरी करण्याचं वैशिष्ट्यपूर्ण काही लोक काम करत सराईत चोर असतात। तर त्या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीस आणि धुळे पोलिसांचा तपास सुरू आहे। त्यामध्ये लवकरच सर्व CCTV फुटेजेस चेक करून त्या ठिकाणी आम्ही फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉडला पण पाचारण केलेलं होतं घटनास्थळावर। काही पुरावे आम्हाला आणि काही लीड्स त्या ठिकाणी मिळत आहेत, तर लवकरच आम्ही हा तपास पूर्ण करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत। साधारण किती रक्कम गेली असेल? आता यामध्ये ती जी एटीएम मेंटेन करणारी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीच्या लोकांशी आमची चर्चा सुरू आहे, परंतु एक्झॅक्टली रक्कम किती त्याच्यामध्ये गेलेली असावी याबद्दल निश्चित आकडा अजून आम्हाला कळलेला नाही आहे, परंतु साधारणतः 20 ते 25 लाख रुपये रक्कम असण्याची शक्यता आहे। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र साळुंखे, विंचूर।